पतसंस्थेचा सतत प्रगतीचा आलेख 24व्या वार्षिक सर्वसाधारण सभेपर्यंत विश्वासार्थ प्रवास। निळकंठ पाटील जाधव, नायगाव तालुका प्रतिनिधी। नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यातील कैलासवासी व्यंकटराव पाटील कवळे बिगर शेती सहकारी पतसंस्थेने नुकतीच आपली 24वी वार्षिक सर्वसाधारण MVK वागलवाडा सभा पार पाडली। आर्थिक क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती साधत यंदा एकूण व्यवसायात 23% वाढ नोंदवली गेली असून निव्वळ नफा 76.46 लाखापर्यंत पोहोचला आहे। यामुळे 15% लाभांश देण्याची शिफारस करण्यातही आली आहे। संस्थेच्या ठेवी 293.41 कोटी, स्वनिधी 12.71 कोटी आणि कर्ज वाटपातून येणारी रक्कम 188.73 कोटी इतकी असून आर्थिक क्षमता आणि शिस्त दाखवणारे हे आकडे मानले जात आहेत। यावर्षी 5277 नव्या सभासदांची भर पडली असून एकूण सभासद संख्या आता 43,924 वर पोहोचली आहे। संस्थेच्या 20 शाखा आहेत, ज्यात मुख्य कार्यालयीन नवीन मोंढा नांदेड येथे समाविष्ट आहे। पूर्णपणे CBS प्रणालीवर कार्यरत असून AEPS आणि मिनी ATM द्वारे सदस्यांना 10,000 रुपयापर्यंत रक्कम काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। NPA प्रमाण केवळ 2.64% असून निव्वळ NPA 0 आहे। अ दर्जा मिळवलेली ही संस्था 100% संचालक व कर्मचारी प्रशिक्षण पूर्ण करून दर्जेदार सेवा देण्याचे आश्वासन देते। सामाजिक क्षेत्रात ही संस्था पुढाकार घेत आहे। आपत्ग्रस्तांना मदत, शाळांना संगणक व प्रोजेक्टर वाटप, तलावांची गाळभरणी आणि नाला संवर्धन यासारख्या उपक्रमामुळे संस्था सामाजिक जबाबदारी निभावत आहे। रोपे महोत्सवी वर्षात पदार्पण करताना संस्था भविष्यातील आर्थिक संधी शोधून नव्या सेवा सुरू करण्याचा निर्णय व्यक्त करत आहे। पतसंस्थेचे अध्यक्ष आणि लोककल्याणकारी शेतकरी नेते मारुतराव कोळी गुरुजींनी यांनी उपस्थितांना सखोल असे योग्य मार्गदर्शन करून सर्व सभासद, कर्मचारी, ठेवीदार यांचे आभार व्यक्त केले। या कार्यक्रमाला VPK संस्थेचे व्हाईस चेअरमन माधवराव पाटील मोडके, संचालक प्रभाकरराव पाटील पुयड, गणेशराव पाटील सरसे, अनिलजी काचावार, अनिलजी दरडा, संभाजीराव बैनवाड, मारुतराव किनेवाड, किशनराव रॅपनवाड, सौभाग्यवती सागरबाई कवळे, सौभाग्यवती क्रांतीताई नांद्रे, VPK उद्योग समूहाचे CEO संदीप पाटील कवळे सह ज्येष्ठ धर्माबाद मार्केट कमिटीचे माजी सभापती दत्ताहरी पाटील चोळाखेळकर, माजी जिल्हा परिषद सदस्य हिमायतनगरचे सुभाषजी राठोड, देवीदासजी बोमनाले, संस्थेचे सचिव नागनाथजी पांचाळ, CEO अण्णाराव पाटील, आर्थिक सल्लागार उदयकुमार कुलकर्णी, जनरल मॅनेजर नामदेवराव इंगोले यासह सर्व शाखेचे शाखा व्यवस्थापक, अधिकारी, कर्मचारी, बांधव, परिसरातील सर्व शेतकरी, कर्मचारी, ठेवीदार, कर्जदार आणि भाग भांडवलदार उपस्थित होते। या सभेचे सूत्रसंचालन अहवाल वाचन VN सोळंके सर यांनी केले, तर आभार बाळू उबाळे यांनी मानले। आणि आता दर महिन्याच्या 5 तारखेपर्यंत सगळ्यांचा पगार होतो, कर्मचाऱ्यांचा व्यवस्थित त्यांना पगार मिळतो, त्यांना ट्रेनिंग मिळतंय आणि ट्रेनिंग देऊन प्रत्येक मीटिंगला वार्षिक मीटिंग असते, दर महिन्याला मंथली मीटिंग सुद्धा असते। मीटिंग मध्ये त्यांना सूचना असतात की सभासद म्हणजे आपलं दैवत आहे। सभासद आपल्या संस्थेमध्ये येतो, शाखेमध्ये येतो म्हणजे आपल्याला काहीतरी देऊन जातो। तो सेविंग खातेदार असो का पिगमी खातेदार असो का तो ठेवीदार असो का कर्जदार असो, कर्जदाराला तेवढाच मान सन्मान आहे, ठेवीदाराला तेवढाच मान सन्मान आहे। आणि म्हणून ठेवीदार या संस्थेचे खरं म्हणजे ठेवीदारामुळे आपण ही संस्था मोठ्या प्रमाणात वाढवू शकतो। आणि या जिल्ह्यामध्ये अनेक लोकांनी आमच्या संस्थेमध्ये गुंतवणूक केली। आदरणीय कोलेवाड सरांनी सांगितलं की ते रिटायर्ड झाल्यावर